काही नातवाकडे लक्ष द्या असं काही जण बोलत आहेत, पण मी पुतण्या असलो तरी मुलासारखाच आहे. अजित पवारांचं बारामतीच्या लोणी भापकर गावामध्ये हे वक्तव्य होतं. तर शरद पवार यांची शेवटची निवडणूक असा कुठला दुश्मन म्हणाला असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. शरद पवारांनी कधी भावनेच्या गोष्टी केल्या नाहीत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. आता काही जण वेगवेगळे लोक भेटतायत, सांगतायत की आता सुप्रियाच्या वेळेस पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या. तुम्ही लक्ष दिलं तो तुमचा अधिकार आहे, मला काही म्हणायचं नाही. आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या. याला म्हणलं कमीट कठीणच झालं. पोरग सोडलं की एकदम नातूच काढलाय. म्हणजे मी मुलासारखाच आहे ना, पुतण्या असलो तरी मुलासारखाच आहे. आणि माझ्यात काय कमी आहे? मी काय कमी केलेलं आहे? साहेबांची शेवटची निवडणूक आहे असं कुठला दुश्मन म्हणतोय? असं कधीच कोणाबद्दल बोलत नाही. अरे तुम जियो हजारो साल, साल के दिनो 50,000. हे शॉकिंग आहे जर स्टेटमेंट असेल तर. असं एक तर आदरणीय पवार साहेब इमोशनल कधीच दाखवत नाही. कुठल्याही नेत्याला इमोशन्स दाखवायला अधिकारच नसतो. अर्थात आहेच ना, आम्ही कधी नाही म्हणले. मुलाने छान कर्म केली हो, छान, एकदम छान. आणि हे तुम्हाला कोणाला कसं काय सांगितलं बोलता की शेवटचीच निवडणूक आहे? म्हणजे आजही तुम्हाला वाटतं का त्यांनी मरावं, पुढच्या निवडणुकीपर्यंत जगू नये म्हणून? असं तुम्ही बोलता का दरवेळेस? अजित पवार शेवटचीच निवडणूक आहे, शेवटचीच निवडणूक आहे. त्या बारामतीला पण तुम्ही त्यांचं शेवटचं भाषण कधी होणार? म्हणजे तुमच्या मनात काय? ह्यांची तिरली कधी निघणार? आणि म्हणायचं माझं रक्ताचं नातं, मी मुलासारखं आहे. अरे 90 वर्षाचा बाप असला बिछाण्यावर पडलेला असता, हॉस्पिटलमध्ये असला तरी 20-20 लाखाचं बिल झालं तर लोक उधाऱ्या काढून देतात, पण बापाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. हा तर जेव्हा बघावं तेव्हा हा माणूस साहेब मरतात कधी एकदाचे ह्याच लाईनवर असतो.